राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन अशा छोट्याशा छानशा ब्लॉगमध्ये. तर छान अशी दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे आणि जे दगडी दिवे आपण त्या दिवशी आणले होते ते फायनली आज आम्ही सगळीकडं लावलेले आहेत. सगळीकडे म्हणजे मीन्स मंदिरासाठी. आता ज्यावेळेस आम्ही जाऊ, बऱ्याच ताईंनी वातीचे पण प्रकार सांगितले, तर आता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर वाती आणूयात. आता तात्पुरता आम्ही जे घरामध्ये कापूस होता त्याचं असं थोडंसं पिंजून वगैरे वात तयार केलेली आहे. छान अशी भोलेबाबांची सकाळ सकाळ मस्त अशी पूजा झालेली आहे आणि दिवा अगदी सूट करतोय मंदिरामध्ये, कारण पिंडीच्याच कलरचा दगडाचा असल्यामुळं तो अगदी छान उठून दिसतोय मस्त अगदी. आणि विजायची भीती नाही. असं आम्ही कितीही मधनं हे झालं तर दिवा विजायचा, त्याला काजळी आली की तो विझून जायचा, पण आता ती विजायची भीती गेलेली आहे. पाहू आता काय होते काय नाही. लावून तर दिलाय, मग आता संध्याकाळी समजेल आम्हाला की काय आहे काय नाही. तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलं असेल तर आज आहे अक्कांचा शेवटचा महिना. तर ते शेवटचा म्हणजे त्यांनी ते पुढचं धोंड्याचा येतो त्याच्यामुळं मग पुढचा महिना सांगितला नाही. त्याच्यानंतर लगेच वर्ष श्राद्ध आहे तर 11.5 महिन्यामध्ये. तर ब्राह्मण काकाने हाच शेवटचा महिना दिलता, तर तीच सकाळ सकाळी तयारी चाललेली आहे. खरं तर आता म्हणतात की पहिलाच महिना पुरणपोळीचा घालतात, मोठा घालतात, पण आम्हाला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. आम्ही पहिलाच महिना साधा घातला आणि आता शेवटचा म्हटलं चला मग पुरणपोळीचा घालूयात. तर मग आता ती सकाळ सकाळ लवकर उठून तयारी चाललेली आहे आणि मम्मीन ते सगळे आलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं पाहत आलंच. तर इथं म्हटलं बाकीचं मी उरकून घ्यावं, तोपर्यंत स्वातीची पूजा वगैरे मंदिरातली चाललेली होती. तर आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की सगळ्यात अगोदर येते म्हणजे आमटी, आपली डाळीची आमटी, ज्याला कटाची आमटीसुद्धा म्हणतात, जी पुरणपोळीला आपण डाळ उकळायला घालतो त्याच्या पाण्याची आमटी. तर आम्ही आमटीच म्हणतो, कटाची आमटी वगैरे नाही म्हणत आमच्या इकडं, पण आता काही काही ठिकाणी म्हणतात. तर भरपूर असं इथं मी पहा ओलला मस्त शेतातून काढून आणलेलं लसूण, खोबरं आणि थोडंसं आलं मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेतलंय. छान असं तेलामध्ये इथं मी परतून घेते. खरं तर कढीपत्ता पाहिजे होता फोडणीला, पण नंतर लक्षात आलं माझ्या, म्हटलं आता आणायला जायला कोणी नाही आहे. घरातले सगळे गरम मसाले, लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर, हळदी, सगळ्या प्रकारचे मसाले मी याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला पण टाकलाय, तो टाकून छान परतून घेते. आमटी अशी एरवी आपण कितीही खायचं म्हणलं आणि केली ना, पण आपण सणाला जी करतो तिची टेस्ट वेगळी येते. काय माहीत नाही का असं होतं,
पण असतं तसं एरवी आपण किती आमटी केली तरी ती म्हणजे तशी लागत नाही. आणि सणाला आपण जी आमटी करतो त्याच्यात एक वेगळीच मजा असते, खाण्यात एक वेगळी टेस्ट असते. काय माहिती का नाही, ते सणासुदीचा एक त्याच्याकडं थोडंसं असं वळल्या जातं त्या दिवसाचं, की आपल्या हातामध्ये काय होतं की काय माहीतच नाही. पण तशी एरवी कितीही बनवली ना तरी ती आपण ज्यावेळेस सणाला बनवतो ती आमटी तशी लागतच नाही, वेगळीच लागते. तर मग छान अशी कोथिंबीर इथं टाकून घेतली. खरं तर कढीपत्ता पण मी थोडासा मिक्सरमधनं बारीक करून घेत असते, त्याने टेस्ट आणखी छान येते. पण कढीपत्ता आज नेमकं आमटी झाल्याच्या नंतर आणला, तर मग मी नंतर ना वरनं टाकून घेतला. तर आता सध्या याच्यामध्ये मसाले, खोबरं, आलं लसूणाची पेस्टच टाकून मी परतून घेते, बाकीचं काही अजून टाकलेलं नाही आहे. तर मसाले छान असे परतलेत पहा. आता याच्यामध्ये मी जे डाळ उकडवलेलं जे पाणी आहे ते टाकून देणार आहे, थोडं थोडं करून. छान असं तेल सुटलंय पहा. मसाले तेलामध्ये छान असे मस्त मिक्स झालेले आहेत. तेल सुटलंय म्हणल्याच्या नंतर छान असं सगळं परतलंय मिश्रण. आता याच्यामध्ये डाळीचं पाणी, डाळ सगळी साईडला पुरणपोळीला काढून घेतली आणि ते पाणी सगळं आता याच्यामध्ये ओतून देते. आणि थोडीशी जी डाळ आहे ती डाळ पण मी अख्खी त्या पाण्यामध्ये तशीच टाकलेली आहे. थोडी डाळ खाताना भाताबरोबर ज्यावेळेस आपण आमटी घेतो ती दाताखाली आल्याच्या नंतर छान लागते. आणि थोडीशी डाळ आता ही मी मध्ये मिक्सरमधनं थोडीशी फिरवून घेते. तर थोडीशी कुणी तव्यावरती भाजतं आणि भाजायच्या नंतर पण बारीक करतं, पण मी अशीच कच्चीच टाकते, भाजून घेत नाहीये. तर सगळं डाळीचं पाणी मी त्याच्यात टाकलंय. दुसरं नेक्स्ट म्हणजे भजे केलेलं जे पातेलं होतं त्याच्यामध्ये कडेला थोडंसं बेसन पीठ राहतं, ते सुद्धा भांडं धुवून मी आमटीमध्ये टाकत असते. त्याने पण एक छान टेस्ट येते. म्हणजे जे आपण भजे बनवतो ना आणि ते भांड्याला थोडंसं चिकटलेलं असतं साईडला, हे बघा अशा पद्धतीने. तर ते सुद्धा भांडं मी धुवून याच्यामध्ये टाकते, कारण बेसन पिठाने एक छान अशी हे येते आमटीला, एक स्मूथनेसपणा, टेक्स्चर छान येतं. तर ते पण मी धुवून टाकून देत असते. तर आता इथं मी छान अशी आमटी उकळल्याच्या नंतर बाकीचं जे आहे ते मसाले नंतर ॲड करणार आहे. बाकीचे मसाले म्हणजे कुठले, की भाजलेले कांदे आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर इथं आमटीला एक अशी उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये 5 ते 6 मोठ्या साईजचे कांदे आणि बरीचशी अशी कोथिंबीर घालून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय आणि ते मिश्रण आता याच्यामध्ये टाकले. परत 5 ते 10 मिनटं मंद गॅसवरती मी आमटी शिजू देणार आहे आणि वरनं मस्त हिरवीगार कोथिंबीर, लिंबू टाकून मस्त अशा इंद्रायणी तांदळाबरोबर याला सर्व करणार आहे. छान अशी आमटी इथं तयार झालेली आहे. त्यांना प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते बनवायची. जर तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने ट्राय करत असाल तर या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. सापडली का? आणि दररोज मला ते काकू घेऊन जा म्हणत होते, तेव्हा मी नेल नाही. हा का? मी एवढ्या ती थोडी तोडली होती. वेद तू तोडली का? सोडून दिलेली कोथंबिरी पासून मग आपल्याला हे ती काय भाजी, काय तांदूळची भाजी आहे खरंच. हा लय झाली मावशी तेवढी आता. हा दाखव, हे सगळं सोडून दिलेलं, याच्यातून कोथिंबीर सापडावली एवढी. बघू दे कशी लई निघली फ्रेश एवढी. मी म्हणलं ना एवढी. मग तिकडे लांबवर गेलो आम्ही, तिकडे वर सरवार पालथा. चला मग जा तुम्ही घरी. तांदूळाची भाजी घेतली का? बघून द्या भाजी कुठायची, बघू द्या. साडी खरंच भाजी छान आहे. जा तुम्ही घरी, मग मी आलो मोटर चालू करून. जा तुम्ही. तर चला, मस्तपैकी सगळं घरातलं बाहेरचं वातावरण फ्रेश झाले आणि येणीला बघा कसं कामाला लावलंय. पोळ्याच राहिल्या होत्या फक्त, बाकी सगळं ताईने केलं होतं. होय ना, पोळ्याच करता ना तुम्ही? तांदूळ धुतले नसले काय? हा, ते लई खराब होते जरा. म्हणजे ते आता कुपनाचे तांदूळ असतात कसे, ते एखाद्या वेळेला लई. आणि आमटीच बरोबर ते
कुपनाचा तांदूळच छान लागतो बघा, चिकट भातच भारी लागतो म्हणून आवर्जून तो टाकला, घेतलेला ठेवून दिला मी. आणि म्हणलं कारण दाजींना पण जायचंय पुण्याला, अर्जंट काम आहे. त्यांना म्हणत होतो उद्याच आपण लय अर्जंट काम आहे हा, पण आज महिन्यासाठी ते थांबले. तर पण आता सगळी धावपळच चालली त्यांची बी, खाली बी काम चालले, वर्कर लोक आले तिकडे जाऊन ते म्हणले काम सांगून येतो. आणि इकडं पण मग आता 10:15 वाजले. झोपण तेवढं सकाळी 6ला फोन सुरू होते, 6ला सुट्टीच्या दिवशी मी म्हणते असं तुम्ही बाहेर जा बाल्कनीत आणि तिथं बसा, मला झोपून द्या. 6लाच फोन रिंग चालू होतात लगेच त्यांचे, कंटिन्यू फोन सुरू होते पाठच. आता येईनी कामाला लागल्यात, येईनीला जीव घालायचे. मी चालले आता खाली, परत येते जायपाक झाल्यावर फोन करा मला जेवायला. काय तुम्ही पुरण वाटीत आहे ना? हा मांडू पूजा, तुला खाली देऊ का गॅस? हा, आमच्या ताईला मम्मीच्या हातच्या पोळ्यांचं कधी पण ध्यान होतं लय, कवा बी म्हणती पोळीचं ध्यान झालं का लगेच. मग त्या दिवशीच सहज बसल्या त्या दिवशी सहज विषय काढला, मग ही म्हणली लय पोळी खाऊ वाटते, मग मनीष ताईने लगेच करून आणल्या त्या दिवशी. आणि मग आता वर्षभर आम्ही प्रत्येक म्हणजे वेगवेगळे पदार्थ सगळे केले. वय मावशी म्हणजे त्या पोळ्याच राहिल्या होत्या. आणि मग पुढचा महिना आलाय धोंड्याचा, कारण अजून वर्ष श्राद्ध 2 महिने बाकी, म्हणजे आजचा दिवस धरून. तर मग पुढचा महिना धोंड्याचा आलाय. मग आता ब्राह्मण काकांना विचारून बघू काय घालतेत नाही घालतेत. पण मग म्हणलं हा पोळ्यात राहिल्या होत्या आमच्या फक्त. मग म्हणलं आता फायनली पोळ्याचं झाल्यावर सगळे पदार्थ आमचे बनवून झालेत. वडापाव, भजे, कुडई, म्हणजे बरेच पुरी. हा बघा ना आता पोळी बघा. हा हे बघा टमकीवाणी फुगली एकदम पोळी. आणि अशा पोळ्या असतात मग म्हणूनच खाऊ वाटत ताईला. हे बघा हा, स्वयंपाकात 1 नंबर सुगरण बाया आहेत ह्या. काही दुसरं नाही आलं तरी चालन म्हणतात, पण स्वयंपाक पहिले आला पाहिजे. मला तर किती दिवस पोळ्या येत नव्हत्या, पण नंतर संघ गेले, त्याच्यानंतर मग तुटक्या मुटक्या करता चांगल्या मग आता येतात सगळ्या. नाही आल्यावर कोण खाईन यांच्या. चालली मी आता. पुढे आलीच पाहिजे बायाला, नाही का? मलाही दिवस येत नव्हती, मग आता येते. आता काही नाही, पुरणपोळी स्वयंपाक तुम्ही बाकी किती काही बनवा, पण पुरणपोळी जर नाही आली तर मग काय नाही येत त्या बायाला. माझं थोडस चिकट झालंय पुरण. 2 शिट्ट्या दिल्या आणि दिप्पट म्हणजे मोठ्या रंपम पोळ्या राहतात. एक खान ग बसा, बरं दुसरी मागू नका अशा. हा, आणि आता पहिल्यासारखं कोणी पोळ्या खात नाही. हा, ते मटकावर बनवते बघ, पालथा माठ टाकते. काय माहिती बाई, पूर्णाचेच असते, पण त्याला तूप लावून एकदम. पण ते सातारा साईडला करतेत बघ, लयच भारी लागते ते. हा, ते माठावरती ते पूर्ण असं हातावरती ती पोळी अशी. हा कर 3 झाल्या कर बन. आणि ते माठावरती पालथा माठ घालायचा आणि हाताने पोळी लांबवत चलते अशा कोपऱ्यावरती. भारी, पण ते सगळ्यांची पद्धत वेगवेगळी राहते बनवायची आणि प्रत्येकाची मस्त. पण ती काय असतं मग ते माठावर पालथा माठ घालून बनवते ते, खालून चुलीचा जाळ असतो आणि वरून काहीतरी असतं. आता पहिले लोक राहायचे, आजूक जुने लोक असे होते की 4-4, 5-5 पोळ्या खायचे दुधाबरोबर, गुळवणी बरोबर. आजकाल 1 पोळी लय होती माणसाला, लय तर लय 2. नाही तर पहिले म्हणजे वेगळंच होतं बाई सगळं चुलीवरचं. काल बाई होत चाललेल्या सगळ्या वर पुढे येत चाललेल्या आहेत. घरची डाळ पाहिजे, घरची डाळ आणि घरचं बेसन पीठ, मग भारी होतं. आता अक्का होत्या तवर अक्काला नाद होता लय. आपल्याला हरभरे करायचे, आपल्याला वाटाणा करायचा, मूग करायचा. मूग आणि हरभरे काय मग शेतामध्ये राहायचे माग लागून दाजी म्हणले ना, अरे नको जाऊन दे, करायला कोण नाही. आणि केलं तरी होत नाही आपल्याच्यानी. परत ते जेवढं बियाला त्याला खर्च लागला का तेवढं सुद्धा धान्य कडधान्य पिकत नाही म्हणायच्या. मोकळं ठेवायचं काय वावर म्हणायचं, काय ना काय करायचं. तर मग ह्या बारीने पण नाही हा म्हणता गहू आम्ही केला. पण गव्हामधला रील टाकला होता बघा, त्याच्या खाली एका ताईंची कमेंट होती
की सोन्यासारखं शेतामध्ये सोनं पिकलंय म्हणल्या. आणि खऱ्या अर्थाने आमचा गहू ह्या बारीने लय म्हणजे लय भारी आला, लय वर्षानंतर. नाहीतर आणि नाही हा करता करता आम्ही दाजी तर म्हणजे आम्ही तर नकोच म्हणत होतो दाजींना, पण दाजींना मागून काय वाटलं काय माहिती, मग गहू पिरून दिला. पण केल्यासारशी झाला आता मम्मी म्हणते तिकडच ठेवा तुम्ही खालच्याच घरी, आणि तिथंच दळण करून तिथंच आणत जा इकडं. कारण की इथं आहे ना आता एवढी मोठी गिरण आहे ताईंना आमची. बऱ्याच दिवसापूर्वी बघा 2 वर्ष झाले असतील ना ताई गिरण घेतलेली, 2 वर्ष आपल्याला घरगुती गिरण आहे. पण त्याचा उपयोगच झाला नाही आम्हाला, कारण आमच्या इथे लाईटीचा लई प्रॉब्लेम आहे व्होल्टेजचा. आणि असं जर काही वेगळं लावलं का मग ते लगेच हे होऊन जातं, म्हणजे खराब होतात वस्तू. मग त्याच्यानंतर आम्ही लावलीच नाही. मशीनचं सुद्धा कपड्याला आम्हाला म्हणजे संध्याकाळ वगैरे ज्यावेळेस फुल लाईट असेल ना त्यावेळेसच आम्हाला ती लावावं लागते. मग आता ही म्हणली खाली गहू झाला ना वर आणूच नका, तिथंच गिरण न्या, कारण खाली फुल लाईट असते सिंगल फेज. इकडंच प्रॉब्लेम आहे आम्हाला फक्त. मग तिथंच दळण करायचं आणि तिथूनच पीठ घेऊन यायचं. मग आता तसंच करणार आहे. आता काल गिरण बाहेर काढली, तेच ना. मग आता दळण केलंय, आता सकाळ आता मी घेऊन जाते दळण तिकडे. पाटावर उठा की आहे आपल्याकडे सगळे एक पारंपरिक वस्तू. आताच आहे काय जिजी म्हणली हे लय छोटस छान आहे म्हणली, मस्त काय म्हणतात खलबत्ता. एक साऱ्या गावाची हवस आहे बाई तुझ्या लेकीला, पण काय करते आता एवढं सेटअप केलं. मग कधी आता चान्स भेटतोय काय माहिती स्वयंपाक करायचं. सगळे जी नाही ती हा जात नाही म्हणली सासूबाई, म्हणली जावयाला की जात पाहिजे घरामध्ये. काय नाही लागत मम्मी, गिरा नाही लागत म्हणले घराला जात पाहिजे. जावयाला काय ऐकायचाच उशीर आहे. कोणी काय म्हणायचं उशीर का, आणलंच घोड्यावरच असतेत नुसते. लगेच ताबडतोब वस्ती आली पाहिजे. जसं कालच्या व्हिडिओ खाली परवाच्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा कमेंट होत्या की सोनं आहे असं मन लय मोठं आहे आणि सोन्यासारखा जावई आहे. लय तुझ्या जावायचे गुणगान दिसतो तरी काढवाय आज एका परची. खरंच लय इतकं म्हणजे ताई म्हणल्या की असा माणूस भेटायला भारती ताईने काहीतरी उपवास केले असतील आणि नशीबच लागतं. लय म्हणजे लय वाय विचारलंच सोय नाही. आणि तसं आहेच खरंच, कारण की दम नाही निघत कोणत्या गोष्टीचा. कमीच नाही म्हणजे बघायचं त्यांच्या मनामध्ये आले ना इथं ही गोष्ट कमी भासती. मग आता आणायला पाहिजे का लगेच, म्हणजे ते डोक्यात ठेवूनच त्यांचे ते पेन डायरी कधीतरी म्हणजे बरंच जर गंगन कुठलं माणूस लक्षात ठेवा ना, घरचं ध्यानात ठेवायचं, दारचं ठेवायचं की 17-60 कुटाने असत एवढं ध्यानात ठेवायचं. पण ते ठेवितेत बरोबर, सगळ्या गोष्टी बरोबर ध्यानात राहतात आणि त्याच्या पद्धतीने करतात. आपण जरी नाही सांगितली ना कुठली गोष्ट तरी त्यांचं लक्ष असतं घरामध्ये. सगळं कुठं काय आहे फ्रीज उघडून बघणार, मग भाजीपाला संपला. झोपीत सुद्धा ऐकायला तर त्यांना. आम्ही जर खाली दोघी जरी बहिणी बोलत असलो आणि वर जर झोपलेले असले आणि बेडरूमचा दरवाजा जर उघडा असला ना तर तुम्हाला सांगते वरती सुद्धा ते आम्ही खाली बोललेला असलो वरून उत्तर देते डायरेक्ट. इतकं अवघड आहे. म्हणजे झोपीत ऐकणारे माणसं खूप कमी असतात. आणि तसा ध्रुव सुद्धा आहे. ध्रुवला बी झोपीत काही बोललं ना तर त्याला ऐकायला जातं असं आहे. राजूभाऊला काही कमीच नाही तर राजूभाई कशाला उड्या मारीन असल्यावर माणसाला गरज भासल्यावर मग माणसाच्या अंगावर पाडल्यावर बरोबर करतं माणूस. अंगावरच नाही काय म्हणल्यावर मग कशाला काय करेल. चला बास आता मी चालले खाली. स्वयंपाक झाले फोन करा तू कर याची तयारी. मग ते दाजींला ताट नैवेद्य ठेवायला लावा आणि तिथून पुढे मग तुम्ही येतात ना खाली नैवेद्य ठेवायला, मग येईन मी परत. मग तुम्ही कुठं मानले मी दिला असं तुम्हाला. तुम्हाला सांगते ताई न हांडावर पाणी म्हणजे स्वच्छ लागत लई काम. ही भांड्यावर पटायते बर का. तुम्हाला सांगते आल्या का नुसते भांडे घेऊ पळती आणि एक काय नुसतं खराटा घेऊनच पळती आणि एक स्वयंपाकाला झोपती. म्हणजे तिघींमध्ये ना 3 गुणधर्म आहे. आता सकाळीच मावशीला म्हणलं का आता जत्राच टायमाला घर आवरावं लागते ना आम्हाला सगळे गादड्या कपडे आणि टाइम कमी असतो त्यातली त्यात. म्हणजे आता गडबड इतकी धावपळ चालू आहे मग कधी आवरावं माणसाने घर असं झालं.
तर सकाळीच मावशीला म्हणलं मावशी आता घर आवरायची ती किंमत कमीत कमी थोडं आवरू लागायला या ही म्हणली तिघी तिघींना मी बोलव म्हणली आवरू लागायला. म्हणलं नको तिघी या मेंढरासारखे एका मागे एक निघलेलं की दुसरी तिच्या मागं तिसरी तिच्या मागं सकाळ धरून तसंच चाललंय त्यांचं. एक निवडायला बसलेलं की दुसरी तिच्या वशी. तसं लय दिवसातून भेटल्या जण गप्पा नाही मारल्या अशा गप्पा मारल्या तिघी निघल्या. लोकांचं वावर अख्खं चाललं लोकांचं वावर यांनी पुढं कशाचे ठोम कोथिंबीरीचे ठोम काय कशाची भाजी ग तांदूळची भाजी आणली. अजून काय अजून अजून त्यांना टाइम असतो ती सगळीकडे हिंडून फिरून सारं गोळा करून आणलं असतं त्यांनी. आणि मग काय म्हणतात ना इथं दिघीला घर आवराय ते घर राहायचं बाजूला आणि तापच व्हायच्या यांच्या. चला आता करा तुम्ही नैवेद्य मला मी जाऊन मला फोन करा तुम्ही. आता बोल तू आता बोल आता बोल. मी त्याला व्हिडिओ घेत होते मध्ये मध्ये बोलत होता म्हणून खवळले ते रुसला. आता बोल ना. आता नाही बोलायचं. निघाली का तू लगेच? आली आली लगेच निघाली. घेऊन जायचं आज वेपर करायची संध्याकाळी सकाळी वाळू घालायची. अगं बाय अगं म्हणून तू पाणी लावत होती की आणला नाही आता आलतो डोक्यात माझ्या पाणी लावायचा नाही विषय. सारा दुनिया आहे बटाट्याची गुन्हे देतोय मानावरा तशी फक्त करायला नाही. जत्राला मी मटण शिदा चुरून किसूच बसू का बटाटे. दुसऱ्या दिवशी हागा मारा तो रातभर बाया देतात आमच्या हागामेत खेळायला. पुरी येत असतील. पुरी येतात हा असतात ना पाहिजे पुरी येतात म्हणजे ती हागा मग बघायला जायचं. परत तुला सांगते हे करायचं सकाळी रात्री रातभर तमाशा बघायचा. सकाळी शिळे मटण खायचं आणि मी बसते. रविवारी आहे का जत्रा? सोमवारी मटण खायचं का? सोमवारी नाही खाते बाया. रविवारी उरलेलं फेकून द्यावं लागेल. मग द्यायचं पिकून सोमवारी मंगळवार चालू आहे जत्रा आहे परत. आम्हाला नाही करायची आमची. काय म्हणली? हा आली तर मुकामाला यायचं कुत्र्यावानी पळपळ धावपळ करायचं नाही येऊ सुद्धा नका जत्रा. आम्हाला पण का? तुम्हाला पण करायला यायचं आयतं खायला यायचं नाही कुणी पाहून म्हणजे असंच आहे. तू आज आयचं नाही खाल्लं का येऊन आमच्या घरी? मी 4 माळ वाटेच पोळ्या मग आम्ही बी आमच्या वाटेच 2 भाकरी करू. बाकीच तू करून ठेवायचं सगळं. हा जाळ घालू चुलीला झालं तेवढंच आहे का नाही ग? बाई निघाल्या सगळ्या राहा म्हणलं जायचं थोड्या 4-5 वाजता निवांत जायचं. खुशाल निघाल्या रेडे 4:30 झाले आत्ताशी. 5:30 वाजता निघायचं. हिला तर सगळ्या गावाची घाई असती कायम. येतीच का आला काय माहिती निस येत आणि पळत. अगं वाट बघत पण जरा ऊन उतरल्यावर जावा. आणि तू आहे ना तू यांना बी घेऊन निघाल नाही अजून बसले असते थोड्या वेळ. आगे पिछे कोण नाही. मी नाही सांगणार. मुक्का मला आली तर भेटन फणस. अगं मुक्का मला या तुम्ही मग तुम्हाला फणस काय काही चारीत तसं काहीच नाही. येतात का फणस खायला? येतात का फोन केल्यावर? मग फणस खायला येतात का? होय लय 1-2 पिकले का मग बोलवीन. तुम्ही वर्ष श्राद्धाला येणार आहे का आंबे फणस खायला येणार आहे आमच्या इथं? नाही मला ती खरं सांगा काय. मला पहिलेच लपून ठेवायचं म्हणून. हा होय तुम्ही
तुम्ही कशाला येणार आहेत? नेमकं वर्ष आंबे श्राद्धाला खाणार, वर्ष श्राद्ध करणार, फणस खाणार. पण मग 2-3 दिवस राहिला तर भेटन हा सगळं तुम्हाला अन्न भोग नाही तर काहीच नाही. हा नाही ना बरं. हा, तू तर सांगूच नको. यांना ठेवू. राहता का? हा नक्की. आणि आम्हाला आवर लागेल कधी आणणार तुम्ही? पण भेंड्या निघायचं रे एका मागे एक. ती म्हणली कोथंबीर राणा म्हणली एका मागे एक तिघी निघल्या. काही काम सांगली एका मागे एक तिघी निघल्या. मला बाबा सांगत होती कोथंबीर निसाय लावली, एक निसाय बसली तर तिघी निसाय बसली. एक निसायला बसली ती म्हणली तिघी पण. अगं त्या गप्पा मारायला चान्स बघा त्यात येईन पाडू नको बाय मा सासूला टाकशील पाडून बिडून. हा एकच बाई. जा तुम्ही बी हळूच आता. आमच्या रुद्र ध्रुवला करमाना मग आता ते चाललात आहे ना धुरी.